आपला पुत्र येशू ख्रिस्त आमच्या अपराधांकरता, पापांकरता, आमच्या शापांकरता, आमच्या रोगांकरता, आमच्या गरिबींकरता या जगात आलास आणि या जगाने तुला त्या वधस्तंभावर खेळलं. ज्या कुशीत भाला खुपसण्यात आला आणि ते रक्त सांडलं गेलं, ते रक्त आजही प्रत्येक मानवजातीला शुद्ध आणि पवित्र करीत आहे. प्रत्येकाच्या आजारांवर, पीडांवर, रोगांवर ते कार्य करीत आहे आणि ते रक्त आम्हाला उद्धार आणि मुक्ती देत आहे. आज पवित्र येशू आम्ही प्रार्थना करीत असताना त्या घराच्या चारी कानाकोपऱ्यामध्ये तुझं सांगलेलं निष्कलंक निर्दोष रक्त घराच्या चारी कानाकोपऱ्यात आम्ही सिंचित करतो. सर्वात प्रथम या घरावर असणारी सर्व प्रकारची अंधारी शक्ती, दुष्ट आत्म्याचे कार्य, रोगिष्ट, भ्रमिष्ट, क्रोधिष्ट, मोहात टाकणारे आत्मे, जादू, टोना, तंत्र, मंत्र, आघोरी विद्या, बरकत हिरावून नेणाऱ्या सर्व प्रकारच्या सैतानी शक्तींना येशूच्या नावात मी शापित करतो. तुझ्या पवित्र पवित्र आत्म्याला इथं मोकळीक देतो. दिवा प्रार्थना करतो की भाऊ सचिनवर कृपादृष्टी कर. त्याचं मन, अंतःकरण ज्या सैतानाने बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये त्याला मोकळं कर. त्याच्या बुद्धीला स्पर्श कर, त्याच्या हृदयाला स्पर्श कर, त्याच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि सर्व प्रकारच्या त्या शरीरातल्या व्याधी आणि पीडा काढून टाक. त्याला आपल्या भावाविषयी, बहिणीविषयी, कुटुंबाविषयी प्रेम, सहानुभूती